माजी सभापती अमोलजी जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा राणेनगर बस स्टॉप येथील संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रथमतः अमोल जाधव यांचे औक्षण करून अमोल जाधव यांची गुळाची तुला करण्यात आली। यावेळी विविध मान्यवर यात महेश शिरे, अशोक सावंत, सोमनाथ बोराडे, माजी नगरसेवक संगीता जाधव, राहुल दिवे, भगवान दोंदे, देवानंद बिरारी, उद्योजक नानासाहेब ठाकरे, सुनीता गोयंका, अमय जाधव, अक्षय जाधव, मानसी जाधव, रमेश जगताप यांनी अमोलजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। अमोलजी जाधव यांच्या नेतृत्व गुणांचे आणि समाजहितार्थ कार्याचे कौतुक शुभेच्छा देताना मान्यवरांनी अमोलजी जाधव यांच्या कार्यक्षम नेतृत्व गुणांवर आणि समाजासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला। त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व उपस्थितांनी एकमुखाने त्यांचे कौतुक केले। आमदार सीमाताई हिरे, महेश भाऊ हिरे, माजी नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेविका वंदना बिरारी, देवा बिरारी, एनडी ठाकरे, माजी नगरसेविका संगीता जाधव त्यांच्या कुटुंबियांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन चेतनानगर विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल जाधव यांचे चिरंजीव अमय जाधव यांनी केले। अमोल भाऊ अशोक भाऊ बोलले का पैसे खूप कमवणारा माणूस आहे, पण जो पैसे खर्च करतो ना त्याला आपोआप लक्ष्मी येते। हो, आणणारा पैसे आणणारा माणूस वडिलांसाठी आणतो आणि उत्कृष्ट बिझनेसमॅन पण आहे तो। महिने झाले की महेश भाऊ सीमाताईला पाठवा, ज्येष्ठ नागरिकचा हा कार्यक्रम आहे, महेश भाऊ उद्याताई अंडी या, ते नसतं तर आम्ही इथे 4-4 फोन येतात। आम्ही तर आमचं म्हणजे एकदम लाडकं बाळ आहे आमचं, ते आमच्या दोघांही, सीमाचं आणि माझं खूप प्रेम करतो तो आमच्या दोघांवर। अशा या जाधव परिवाराला आजच्या चांगल्या कार्यक्रमाला मी परत अमोलजींना शुभेच्छा देतो। सर्व ज्येष्ठ नागरिक समोर बसले आहे। आज 2025चा पहिला दिवस 1 जानेवारी, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। तुमच्या सेवाने सोडलं जीवनदान, नेहमी दिला सगळ्यांना आधाराचा हात, नेहमी दिला सगळ्यांना आधाराचा हात, तुमचं व्यक्तिमत्व आहे खरंच खास। आजचा दिवस आहे, साजरा करूया आनंदाने, तुमचं आयुष्य भरू दे यशाच्या बहाराने। वन्स अगेन पप्पा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। या ठिकाणी अमोल भाऊंच्या बाबतीमध्ये कौतुक केलं आणि कौतुक पात्र असं हे व्यक्तिमत्व आहे की अनेक भागामध्ये जातो, अनेक प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून काम करणारे कार्यकर्ते बघतो, परंतु असा कुठलाही प्रभाग मी बघितला नाही का त्या प्रभागामध्ये लाखो रुपये खर्च करून तरुण मुलांसाठी दांडियांचं कार्यक्रम आयोजन करायचं, हजारो लाखो रुपये खर्च करून दहीहंडीचं कार्यक्रम आयोजन करायचं। मगाशी विभूतींनी सांगितलं, खरं आहे की नाशिक महानगरपालिकेच्या मालकीची आज अस्तित्वात असणारी एकही व्यायामशाळा या शहरामध्ये नाही आहे। ती व्यायामशाळा ही आज अमोल भाऊंच्या माध्यमातून या भागामध्ये कार्यरत आहे। त्यांच्यातला एक गुण फार चांगला आहे, पैसे जमा करायला ते फार हुशार आहे। कसेही पैसे काढतील आणि कुठूनही काढतील, पण बरोबर आणतील आणि जनतेपर्यंत पोहोचवतील। त्यांचा हा नाद कोणीच करायचा नाही पैसे काढायच्या बाबतीत। बाकी किती नगरसेवक असतील पण त्यांचा हा नाद कोणी धरणार नाही, पण ते पैसे काढून ते जनतेच्या सेवेसाठी असतील, कारण त्यांच्या डोक्यात कायम काहीतरी असतं, काहीतरी कार्यक्रम करावेत। आज दुपारी मी त्यांचा आमच्या GD सावंत महाविद्यालयामध्ये मोठा त्यांचा सत्कार केला। आमचे प्राचार्य ते भेंडे सर, त्यांचाही आज त्यांचाही 75वा वाढदिवस होता आणि यांचाही वाढदिवस असताना दोघांनी चांगले वाढदिवस साजरे केले। समाजामध्ये राजकारणामधला व्यक्ती व्यवसायामध्ये फार कमी असतो, परंतु अमोलजी आपण जर बघितलं तर संध्याकाळी 8 वाजता झोपलेले असतात आणि पहाटे 3-3:30 वाजता उठलेले असतात। ते आपल्या व्यवसायाची अतिशय प्रामाणिक आहे आणि म्हणून त्यांची ही जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे। आम्ही अभिमानाने सांगत असतो की समाजामध्ये अमोलजीसारखं वागलं पाहिजे। आज सकाळी त्यांनी जे भूमिपूजन केले, इथे महापालिकेचा दवाखाना देवाजी त्यांनी आज आपल्या नागरिकांसाठी खोललेला आहे। त्याचबरोबर CCTVचं काम फार मोठ्या प्रमाणात त्यांनी या भागात केलेलं आहे।
तसं ती काय लाईट, अमोल भाऊ काय लाईटला काय म्हणत्या, नाशिकमध्ये प्रथमच तुम्ही ती मुंबईची काहीतरी लाईट आणली, तिथे वाचलं ती ती लाईट खऱ्या अर्थाने या प्रभागात लावलेली आहे. असो, मी माझ्या या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना एकच सांगेल, यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, याच्याचं, प्रगतीचं, खास करून आरोग्य संपत जावं. या ठिकाणी व्यासपीठावर 1987 साली या नाशिकमध्ये आलो होतो. त्याने हे जर बघितलं, पूल वगैरे काही नव्हता आणि मी जमिनीवर राहणारा माणूस आहे. म्हणजे आपण आमच्या या ठिकाणी आप्पे बाविस्कर बसले, असंच त्यावेळेला आम्ही या ठिकाणी नवरात्र उत्सव नाही, पण त्यावेळेला दहीहंडीचे वगैरे कार्यक्रम साजरे करायचो. आणि त्यावेळेला असं करता करता खूप या भागातली मंडळी एकत्र आली आणि त्यावेळेला ह्या माध्यमातून त्यांनी मला एक या ठिकाणी चालना दिली आणि तेव्हापासून मला एक चांगले दिवस या ठिकाणी बघायला भेटले. ते जर बघितलं तर हे काय आपण म्हणतो किंवा पुण्याईचंच काही गोष्टी असतात, वडिलांचं काही गोष्टीचे असेल, आईचं काही आपलं ध्येय असेल, सगळे जुने मंडळी असेल, आपल्या पुंजोबा बंजोबा हे यांचं काहीतरी आपल्यासाठी मागणं असेल, त्या माध्यमातूनच हे दिवस आपल्याला बघायला भेटले. नाही तर हे दिवस काही आमच्यासारख्या माणसाने काही बघितले नसेल. तो काळ जर बघितला तर मी तर या ठिकाणी म्हणजे तेव्हा पंचर काढून दिवस काढले. म्हणजे नीचे दुकान उपर मकान, ते घरही आजूबाज तसंच आहे. मी ते 2दा विकलं परत विकत घेतलं. म्हणजे हे काहीतरी देणं असतं आणि त्याच्यामुळे काय आहे की आपण ह्या गोष्टी कधी विसरणार नाही. कधी कोणी विचारलं की तुला कोणासारखं बनायचं आहे, तर मी सगळ्यांना तेच सांगतो की मला माझ्या वडिलांसारखं बनायचं. तुम्हाला हे देतो, आश्वासन देतो की तुम्ही जे काही कामं घेऊन याल ते आम्ही पूर्ण करून देऊ. आजच नाही म्हटलं तर सकाळी आपण जवळजवळ 3 कोटी रुपयांचे भूमिपूजन केले, पण आपलं याचं आरोग्यवर्धिनीचा लोकार्पण सोहळा केला. आता मुंबई, नाशिक, पुणे हे जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रात ट्रेंडिंग आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये इथेच थोड्या दिवसात आपण जे आहे ते लाईट स्टोन बघणार आहोत. वरतून बरेच असे कामं आहेत, बऱ्याच छोट्या छोट्या मंदिरांचे पेवर ब्लॉक असतील किंवा मग आपला इथे राणेनगरलाच ध्वजस्तंभ येणार आहे 101 फुटी. असे बरेच विविध वेगवेगळे कार्यक्रम आता आपण राबवणार आहोत. तर तुमची साथ राहू द्या, हेच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 31 मध्ये मुख्यमंत्री निधीतून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. परिसरात होणाऱ्या चोऱ्या, महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वांसाठी 44 सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी अमोल जाधव यांच्या संपर्क कार्यालयातील ई सेवा केंद्राचा शुभारंभ महेश शिरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती होती. यावेळी अरविंद अत्तरदे, अप्पा बाविस्कर, अजय पाटील, बाळासाहेब काळे, शैलेश कारले, विशाल सांगळे, निलेश वरपे, जगदीश शिरसाट, कासमभाई मुजावर, प्रथमेश विभूते, दीर्घ आयुष्य ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन, नाशिक.